आणि यानंतर आपण थेट जालन्याच्या आंतरवाली सराटीमध्ये जाऊयात। मनोज जरांगे पाटील हे सध्या आंतरवाली सराटीमध्ये पोहोचतात आणि त्यांचं स्वागत सध्या केलं जात आहे। संभाजीनगरच्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते उपोषणाच्या नंतर आणि यानंतर त्यांचं जालन्यामधल्या आंतरवाली सराटी जिथे आतापर्यंत त्यांनी अनेक उपोषणं केलेली आहेत तिथे त्यांचं स्वागत केलं जात आहे। मराठा बांधव आणि आंतरवाली सराटीमधले ग्रामस्थ त्यांचं सध्या स्वागत करताना आपण पाहतो आहोत। तर मराठ्यांना कुणबीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये 5 दिवसांचं उपोषण केलेलं होतं आणि मोठ्या प्रमाणावरती मराठवाड्यामधील मराठा समाज बांधव हे मुंबईमध्ये पोहोचलेले होते। सरकारनं एक जीआर सुद्धा काढला आणि त्यानंतर आपलं उपोषण त्यांनी मागे घेतलेलं होतं। मराठ्यांचा विजय झाला असा एल्गारही त्यांनी केला आणि यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी या त्यांच्या गावामध्ये पोहोचतात आणि त्यांचं सध्या स्वागत होत आहे। कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी आपल्याला माहिती देत आहेत। कृष्णा, हे स्वागत केलं जात आहे ते आंतरवलीच्या वेशीवरती केलं जात आहे कारण की मुंबईत इथूनच ते या ठिकाणी निघालेले होते। सोबत लाखोंचा जनसमुदाय घेऊन ते मुंबईला निघालेले होते आणि मराठवाडा गॅजेटियर लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला त्यामुळे त्यांचा मोठा सत्कार या ठिकाणी आंतरवलीमध्ये केला जातो आहे। हा एक भाग आहे त्याचा। हे दृश्य आंतरवली सराटीचे आहेत। पुढे मोठ्या प्रमाणावरती गुलालांची उधळण करून गावामध्ये पोहोचल्यानंतर त्यांचा सत्कार केला जाणार आहे। आंतरवलीकर यांनी मोठा उत्साह आपल्याला पाहायला निश्चित पुढे मिळेल। मात्र आताचे जे दृश्य तुम्ही पाहत आहात ते या ठिकाणी आंतरवलीच्या वेशीवरची आहे जिथून गावामध्ये सुरुवात होते तिथली आहेत आणि पुढे मात्र मोठी तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि मोठ्या प्रमाणावरती नागरिक रस्त्यावरती असलेले आपल्याला पाहायला मिळतील। कृष्णा, धन्यवाद माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट घेत राहू आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय। बघत रहा एबीपी माझा।